नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मॉन्सून 2026 बाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये सध्या सूर्य आग ओकत आहे। राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतामध्ये तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलेले आहे। त्यामुळे नागरिकांना आता उन्हाचा सामना करावा लागत आहे। कडक उन्हामुळे घराबाहेर पडणेसुद्धा कठीण झाले आहे। त्यामुळे आता लोक पाहत आहेत वाट म्हणजे पावसाची। तर मित्रांनो, अशात एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दक्षिण पश्चिम मान्सूनबाबत। यावर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा भारतात लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने मान्सूनबाबत एक अहवाल जारी केला आहे। त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे। मान्सून सर्वप्रथम केरळ राज्यामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर हळूहळू उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकेल। त्याआधी मान्सून अंदमान निकोबार बेटावर साधारण 18 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे। तर तो केरळमध्ये 28 ते 30 मेच्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मान्सून लवकर येण्यामागे अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, हे एक कारण आहे। त्याचबरोबर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमुळेही लवकर पाऊस पडण्याची शक्यता आहे। मान्सून लवकर येण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। तसेच नागरिकांना उकाड्यापासून सुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। भारतात सरासरीपेक्षा यावर्षी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजेच काही दिवसापूर्वीच भारतीय हवामान विभागाने 2026 भारतात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे। IMDच्या मते जून ते सप्टेंबर या दक्षिण पश्चिम मान्सूनच्या काळात देशभरात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या LPAच्या 90 ते 92% राहू शकतो। त्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे। दरम्यान सध्या राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घराचे शेतीचे नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकलेला आहे। तरी राज्याच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लहर जाणवत आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।